नमस्कार. अश्विन कृष्ण अमावस्या या तिथीला आपण दीपोत्सव, दीपावली असं म्हणतो आणि या दिवशी आपण लक्ष्मीपूजन व्यापार वृद्धी करता म्हणून, व्यापारात लाभ मिळण्याकरता म्हणून करत असतो. आणि या प्रित्यर्थ महाकाली स्वरूप जे आपण शाही किंवा लेखणी यांचं आपण पूजन करतो. महालक्ष्मी स्वरूप म्हणून धनाचं तसंच सुवर्ण आदी अलंकाराचं आपण पूजन करतो. लक्ष्मी प्रतिमा जर आपल्याकडे असेल, मूर्ती असेल, ते तिचाही पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन अभिषेक आपण करतो. त्याचप्रमाणे महासरस्वती म्हणून व्यापारामध्ये आपण हिशोब लिहिताना ज्या वह्यांचा वापर करतो तिथे सरस्वतीचा आवाहन त्या वह्यांवर आपण करत असतो आणि त्यांचं या ठिकाणी आपण पूजन करतो. तसंच कोशाचा जो अधिपती आहे, कोश वर्धन करण्याची जी देवता आहे तर ती आहे धनाध्यक्ष कुबेर. त्या कुबेराचं सुद्धा या ठिकाणी धनावर स्मरण आपण आवाहन पूजन करतो आणि तो कोश जो आहे तो वर्धन त्या कुबेराने करावा अशी प्रार्थना त्या कुबेराची आपण करत असतो. म्हणून या अंगभूत आपल्या सगळ्यांच्या सोयीकरता म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही आणला आहे की दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपण कसं केलं पाहिजे. म्हणून गणपती पूजन पंचोपचार करून, कलशाचं पूजन करून या सगळ्या देवतांचं आपण या ठिकाणी पूजन करतो आणि या पद्धतीने आपल्या सोयीकरता म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही आणलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. डोळ्याला पाणी लावा, थोडं डोक्यावर शिंपडा. नेत्राभ्याम उदकोपस्पर्शः शरीरं मार्जयेत अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुनातु. यजमानस्य भाले कुंकुमतिलककर्णम्. आपल्या कपाळी गंध लावा. स्वस्तिस्तु या विनाशाख्यात पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. तीनदा पाणी प्यायचं, चौथ्यांदी तांबणत सोडायचंय. शुद्ध जलेन आचम्य केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षिदाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्या. प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. श्वास रोखून प्राणायाम करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूवर भुवस्वरोम. थेंबर पाण्याने हात धुवून टाका. बसल्या बसल्या आपले इष्टदेवता, कुलदेवता, गुरु महाराज, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचं स्मरण करून नमस्कार करा. ओम श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् इष्णान्निघानामुम इघान सर्वलोकम इघानो. ज्या ज्या देवतेंचं नाव घेतोय त्यांना नमस्कार करा. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. ओम उमा महेश्वराभ्यां नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. ओम सची पुरंदराभ्यां नमः. ओम माता पितृ चरण कमलेभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सिद्धिबुद्धि सहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. एतत्कर्म प्रधान देवता श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती सांगाः सपरिवाराः सायुधाः सशक्तिकाः नमो नमः. म्हणायचंय पुण्यम पुण्यम पुण्याहम पुण्याहम दीर्घम दीर्घम आयुः अस्तु अस्तु इति भवन्तः भवन्तः ब्रुवन्तु ब्रुवन्तु ब्रुवन्तु. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये. 2 पळ्या हातात पाणी घ्यायचंय. एक फूल गंध अक्षतेत बुडवून हातावर ठेवायचंय. एक सुपारी आणि पैसा ठेवायचा आणि प्रधान संकल्प या कर्माचा आपण करणार आहोत. ओम तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारदैवं ग्रह गणगुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ गोत्रोच्चारः. आपल्या गोत्राचा, नावाचा उच्चार करा. म्हणायचं आहे मम
नमो आत्मनः आत्मनः श्रुतिस्मृति श्रुतिस्मृति पुराणोक्तो पुराणोक्तो शास्त्रोक्तो शास्त्रोक्तो पुण्यफलो पुण्यफल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम अस्माकं अंगीकृत व्यापारे व्यवसाये उद्योगे कार्यक्षेत्रे सेवाक्षेत्रे सर्वत्र यशो विजय कीर्तिलाभ प्राप्त्यर्थम तथा च दिने दिनो व्यवसाय अभिवृद्धि हेतवे सकल व्यवसाय कार्यक्षेत्र द्वारा अस्मिन् गृहे विपुल धनधान्यादि समृद्धि प्राप्त्यर्थम अप्राप्त दशविधो सुलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकालो संरक्षण पूर्वक धर्मकार्ये विनियोगार्थम मम कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य दीर्घ आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि हेतवे तथा च करवीर निवासिनी महालक्ष्मी निरंतर कृपाछत्र प्राप्त्यर्थम धनाध्यक्ष कुबेर निरंतर कृपा प्राप्ति हेतवे तथा च अद्य दिने अमावस्या दीपोत्सव महापर्वकाल अंगभूतम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्वित धनाध्यक्ष कुबेर देवता पूजन अहम करिष्ये. पाणी सोडून द्या. पुन्हा एकदा हातात पाणी घ्या. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती वरुण समन्वित आदित्यादि नवग्रह देवतानां पूजनं च करिष्ये. हात पुसून घ्या. हातामध्ये अक्षत घ्या. गणपतीचं स्मरण करा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. गणेशाला वाहून द्या. श्रीमन्महागणपतये नमः. ध्यायामि चिंतयामि सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पाणि अर्पयामि. एक फूल गंधाक्षत हळदी कुंकात बुडून गणेशाला वहा. शेषोपचारार्थे प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. 2 पळ्यात अंगणात पाणी सोडायचंय. स्थापित धूपम आघ्रापयामी. स्थापित दीपम दर्शयामी. गुळ खोबऱ्याभोवती पाणी फिरून नैवेद्य दाखवा गणेशाला. गण गणपतये नमः. गुडोपहार नैवेद्यम. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामी. एक नाणं पाण्यात भिजवून विड्यावर ठेवा. हिरण्यगर्भेति दास्यमान द्रव्य दक्षिणान अर्पयामी. मंत्र पुष्पांजली. फुलाक्षदा घ्या हातामध्ये. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. गणपतीला वाहून द्या. श्रीमन्महागणपतये नमः. चरणकमले मंत्र पुष्पांजलिं समर्पयामी. नमस्करोमि. विशेष अर्घः. दोन्ही हातात नारळ पकडा. त्याच्यावर एक फूल ठेवायचं, एक नाणं ठेवायचंय. ओम रक्ष गणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक भक्तानाम भयंकर्ता त्राता भव भवार्णवा द्वैमात्र कृपा सिंधो षाण्मातुरागज प्रभो वरधत्वं वरं देहि वांछितं वांछितार्थत. म्हणायचंय अनेन सफल अर्घ्य दानेन फलदोस्तु सदा मम गणेशाय सिद्धिबुद्धी सहिताय विशेष अर्घम समर्पयामी. आपली मनोकामना देवाला सांगायची आहे. धनधान्याची वाढ होऊ द्या. पिढी दर पिढी या धनामध्ये आमची उन्नती करा, वाढ करा आणि सगळ्या विघ्नांचं निरसन करा अशी कामना देवापुढे करा. आपल्या कपाळी स्पर्श करा नारळाचा. देवाच्या समोर चौरंगाला स्पर्श करा. द्या. बाजूला ठेवून द्यायचं. प्रार्थयेतो. ओम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. त्वां विघ्नशत्रुदलनेति च सुन्दरेति भक्तप्रियेति सुखदेति फलप्रदेति विद्या प्रदेत्य घरेति जये स्तुवन्ति तेभ्यो गणेश वरदो भव नित्यमेव. स्तुतिपाठं प्रार्थनापूर्वकं दण्डवत् नमस्कारान् समर्पयामि. हातात पाणी घ्या. जलमादाय अनेन पंचोपचार पूजनाख्येन कर्मणा विघ्नहर्ता सिद्धिबुद्धिप्रदाता महागणपती प्रियतान्न मम. दोन्ही हात जमिनीला लावायचे. ओम भूमीं स्पृष्ट्वा
कलशाच्या खालच्या गव्हाला स्पर्श करा. ओम यवान स्पृष्ट्वा कलशाला स्पर्श करा. कलशम स्थापयेत मध्ये पळीवर पाणी घाला. नमामि गंगे तवपाद पंकजं सुरासुरैर्वंदित दिव्यरूपं मुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां. गंध प्रक्षेपः गंधाक्षत फूल घालायचंय. चिमूटभर हळद घालायची आहे कलशामध्ये. औषधी प्रक्षेपः ओगी फल समन्वितो ₹1 आणि सुपारी मध्ये घालायचं आहे. हिरण्य प्रक्षेपः कलशाला कुंकू लावून नारळाला कुंकू लावून वर ठेवा. ओम पूर्णा द्रविपरापद सुपूर्णा पुनरापद वस्नेव विक्रीणा वहा इखमुर्जगो शतकरतो. वरुणाय नमः. प्रतिष्ठार्थे सर्वावरणार्थे अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. चतुर्दिक्षु चंदनम 4 दिशांना गंध लावायचा. बोटाने लावा. कलशाच्या मागे पूर्वेला पाहिजे. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. समोर पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. कलशाच्या गळ्याला आडवं लावा. अपांपदे वरुणाय नमः. चंदनं समर्पयामि. आडवं गंध लावलं तिथे 2 दाणे अक्षता वाहून द्या. चंदनस्योपरि अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. हळदी कुंकू वाहा. नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि च अर्पयामि. वरुणाय नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत फूल कलशावर व्हायचंय. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. शेषोपचारार्थे प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. 2 पळ्या पाणी सोडा तांबणात. धूपम आघ्रापयामि. दीपम दर्शयामि. लब्ध फलाहार नैवेद्यम. थोडं पाणी थेंबर हातावर घ्या. फळाभोवती पाणी फिरून नैवेद्य दाखवा. वम वरुणाय नमः. प्राणाय स्वाहा. पानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामि. पळीवर पाणी सोडून द्या. मुखवासार्थे पूगव्रतांबूलम हिरण्यगर्भे दास्यमान. पाण्यात भिजवून विड्यावर ठेवा. द्रव्य दक्षिणान अर्पयामि. फुलाक्षता घ्या हातामध्ये. इमं मे वरुण श्रुती हवमध्याच मृडय त्वाम वस्युराचके. कलशाच्या पायाजवळ वाहून द्या. वरुणाय नमः. चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता. याचितं तीर्थ मे देहि. तीर्थराज नमोस्तुते. पळीवर पाणी हातावरून सोडा. अनया पूजया तीर्थराज वरुणः प्रियंतान् नमः. दोन्ही हात कलशाला लावा. ततो गंगा दियावाहनं सर्वे समुद्र सरितस्तीर्थान जलदानदाः. म्हणायचंय आयांतु मम गृहे शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम दुरितो क्षय कारकाः. हात जोडा. गंगा गोदावरी आदी तीर्थांचं स्मरण करा. आपण जसे पवित्र आहात तसं आमचं घर आमचे व्यवसायाचे ठिकाण पवित्र करा. आमचं जीवन पवित्र करा. अशी त्या तीर्थांची प्रार्थना करा. ओम नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुपाशस्ताय ऋषाशनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते. पाशपाणी नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायक. पुण्याहवाचनं यावत्तावत् वं सन्निधो भव. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हातात पुन्हा अक्षत घ्यायची आहे. महालक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ओम श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम्. इष्णान्निखानामुम इखान सर्वलोकम इखानो. महालक्ष्मीला वहा. महालक्ष्मीं ध्यायामि चिंतयामि. देवीला ताम्हणात घ्यायचं आहे. स्नानशालायां देवीं आणीय. देवीच्या जागेवर 2 दाणे अक्षता व्हायचे. आसनार्धे अक्षताम आसनम परिकल्पयामि. 2 पळ्या पाणी घालायचंय देवीला. पाय धुतोय देवीची अशी भावना करा. महालक्ष्म्यै नमः. गंगोदकं निर्मलं च सर्वसौगंध संयुतं पाद प्रक्षालनार्थाय दत्तं ते प्रतिगृह्यताम्. पळी भरून घ्यायची. 1 फूल गंधाक्षतेत हळदी कुंकात बुडवून त्या पळीवर ठेवायचा आहे. हा अर्घ्य तयार करून देवीला हातांवर घालायचा आहे. ओम पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभु रामचंद्र प्रसादेन गृहाणार्घ्यं नमोस्तुते. करवीर निवासिनी महालक्ष्मी नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. 2 पळ्या चांगलं पाणी घाला. अर्घ्यान्ते आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. 5 चमचे पंचामृत घालायचे. पंचामृत स्नानम ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतांच मे मधुच मे सकृतिश्च मे सपीतिश्च मे
क्रेकिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रञ्च म औद्वितीयञ्च मे जज्ञे न कल्पन्ताम् महालक्ष्म्यै नमः पयादि पंचामृतस्नानान्ते 2 पळ्या चांगलं पाणी शुद्ध उदक स्नानं समर्पयामि पंचामृत पूजन फल समृद्ध्यर्थम देवीं गंधाक्षत पुष्पैः संपूज्य 1 फूल गंधाक्षतेत हळदी कुंकात बुडवून देवीला वाहा 2 पळ्या देवीच्या पुढे पाणी सोडा महालक्ष्म्यै नमः स्थापित धूपम आघ्रापयामि स्थापित दीपम दर्शयामि इथेच बाजूला थेंबर पाणी टाका छोटा चौकोन करा पंचामृत ठेवा त्याच्यावर पाणी फिरून नैवेद्य दाखवा ओम ह्रीं लक्ष्म्यै नमः इति मंत्रेण संप्रोक्ष शेषपंचामृतं निवेदयेत् ओम प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि पळीवर पाणी देवी पुढे सोडा मुखवासार्धे पूगव्रताम्बूलं द्रव्यदक्षिणान्नर्पयामि मन्त्रपुष्पाञ्जलिः मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीय पशूनाग्निरूपमन्नस्य रसोजसः श्रीः श्रयतां मयि स्वाहा महालक्ष्म्यै नमः चरणकमले मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः स्तुतिपाठं प्रार्थनापूर्वकं दण्डवत् नमस्कारान् समर्पयामि हातात पाणी घ्या जलमादाय अनेन मलापकर्ष पंचामृतपूजनाख्येन कर्मणा महालक्ष्मी प्रियतान्न मम देवीच्या पायाजवळ जे फूल आहे वाहिलेलं ते उचला दोन्ही डोळ्यांना लावा त्याचा सुगंध घ्या निर्माल्यं बंधपूर्वकं विसृज्य जमिनीवर ठेवून द्या थेंबर पाण्याने जमिनीवर हात धुवून टाका बहिः हस्तं प्रक्षाल्य पुनश्च अभिषेकार्थं देवीं गंधाक्षतपुष्पैः संपूज्य पुन्हा एक गंधाक्षत फूल देवीला व्हायचंय पाण्याची धार धरून अभिषेक करायचा जलधारां पातयेत ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मा वह तां मा वह जातवेदो लक्ष्मीं नपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानः अश्वपूर्वां प्रथमद्यामसिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै श्रीयर्मा देवी जुषदां कांसो स्मितामरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां द्रवयन्तीं पद्मेशनां पद्मवर्णां ताम्योपभये श्रियं चन्द्रां प्रभासां विशदादुरन्तीं श्रियं लोके देवदृष्टामुदारान्तां पद्मनीमि शरणमं प्रपद्ये लक्ष्मीर्मणशदां तां वृणे आदित्यवर्णे तपसो धिरातो वनस्पतिस्तवृक्षो तविर्वहातस्य कराणि तमसाणदन्तु मायान्तरायाश्च बाह्या लक्ष्मीः उभयतुमां देवसखा कीर्तिश्च मणिनासः प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुद्विवासां बलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाश्याम्यहम् अभूतिम समृद्धिं च सर्वाणि मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिषिणीमीश्वरेन्द्रवभूतानां ताम्योपभये श्रियं मनसः काममागोतिं वाचः सत्यमशीमयि पशूनां रूपवर्णस्य मयि श्रीश्रयतामिषः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वा सैमे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसुमे गृहे निच देवीं मातरं श्रियं वा सैमे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यक्रणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तां मावह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणः यस्सुचिप्रेतो भूत्वा जुहूयाद्दार्जमन्वहन् सूक्तं पंचदशर्जं च श्रीकामः सततं जपेतो डाव्या हाताने घंटी वाजवा सर्वे कामवायक भेदानाकुरसोरताम सर्वे कामे वैनमे तत भेदानाकुरसेनाभिकिञ्जति शान्तिश्शान्तिश्शान्तिः महालक्ष्म्यै नमः अभिषेक स्नानं समर्पयामि करंगळी शिदारचं बोट अनामिकेवर अत्तर घ्या देवीला सगळ्या अंगाला लावायचंय सुगंधी तैलानुलेपणं समर्पयामि हरिद्राचूर्णेन अनुलेपण हळद सगळ्या अंगाला लावा उजव्या हाताने देवीला धरा पाणी घालून स्वच्छ स्नान घालायचं ओम निकामे निकामेनः पर्जन्यो वर्गदो फलवत्यो न ओखदयः पच्यन्ताञ्जोगक्षेमो नः कल्पताम् देवीला पुसून जागेवर ठेवायचंय देवीं वस्त्रेण प्रमृज्य सिंहासनोपरि संस्थाप्य प्रतिष्ठार्थे सर्वाभरणार्थे भूषणार्थे वस्त्र अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि अक्षता वहा कार्पास वस्त्र देवीला घाला माळेप्रमाणे
ओम जुवासुवासा पर्वीतागात् सौश्रेयान् भवति जायमानः तन्धीरः सकवयं नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः वस्त्रं महावस्त्रं पायाचं बळ देवीच्या समर्पयामी 2 पळ्या पाणी सोडा तांबणं वस्त्रांते आचमनीयं समर्पयामी गंध लावायचे ओम गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियम् अक्षतवः चंदनस्योपरि अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामी हळदी कुंकू व्हायचे अहिरिव भोगैः प्रजेति बाहुञ्जाया हेतिं परिबाधमानः स्तगनो विश्वाभ्युनानि विद्वान् पुमान् पुमाग्गुसं परिपातु विश्वतः ऋतोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि महालक्ष्म्यै नमः पाटलाब्ज पुष्पाणि अर्पयामि दोन पळ्या तांबणं पाणी सोडा स्थापित धूपं माघ्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि लब्ध गुडोपहार नैवेद्य हातात थोडं पाणी घ्यायचंय गुळ धणे आणि लाया बत्तासे यांच्या भोवती पाणी फिरवा महालक्ष्म्यै नमः नैवेद्य दाखवा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि पळीवर पाणी सोडून द्या मुखवासार्धे पूगव्रतांबूलं द्रव्यदक्षिणान् अर्पयामि मंत्रपुष्पाञ्जलिः ओम श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् इष्णान्निघानामुम्म इघाण सर्वलोकम् इघाण फुलाक्षता देवीला वाहून द्या चरणकमले मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि ओम रसे रूपे च गंधे च शब्दे स्पर्शे च योगिनी सत्वं रजस्तमश्चैव रक्षे नारायणी सदा प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि हातात पाणी घ्या जलमादाय अनेन अभिषेकयुक्त पूजना खेन कर्मणा भगवती करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रियता नमः महाकाली स्वरूपाची आहे तर ती दौत आहे म्हणजे शाई तसंच महालक्ष्मी स्वरूपा जे आहे ते धन आहे सुवर्ण आहे महासरस्वती स्वरूप जे आहे ते आपली वही आहे नित्य हिशोब जे आपण वहीमध्ये लिहितो ती महासरस्वतीचं स्मरण करून त्या वहीचं पूजन इथे आपण करतो हातात 2 दाणे अक्षता घ्या महाकालीचं स्मरण करायचंय ओम मशीत्वं लेखनी युक्ता चित्रगुप्ता शयस्थिता सदक्षराणां पत्रे च लेख्यं कुरु सदा मम या मया प्रकृतिशक्तिश्चण्डमुण्ड विमर्दिनी सा पूज्या सर्वदेवैश्च यस्माकं वरदा भव श्री महाकाल्यै नमः त्या शाईवर वा शाईच्या बाटलीवर देवीं ध्यायामि महाकालीं आवाहयामि पुन्हा हातामध्ये अक्षर घ्या लेखणीचं स्मरण करायचंय पेन कृष्णानने द्विजिह्वे च चित्रगुप्तकरस्थिते सदक्षराणां पत्रे च लेख्यं कुरु सदा मम लेखणीला वा पेनवर लेखन्यै नमः ध्यायामि आवाहयामि पुन्हा हातामध्ये अक्षता घ्यायच्या महालक्ष्मीचं स्मरण करायचंय ओम अक्षस्त्रक परशुं गदेषु कुलिशं पद्मं धनुष्कुण्डिकां दण्डां शक्तिमसिञ्च चर्म जलजं घण्टां सुराभाजनं शूलं पाशसुदर्शने च ददतीं हस्तैः प्रसन्नाननां सेवे सैरिव मर्दिनीयमहां लक्ष्मीं सरोजस्थिताम् इथे लक्ष्मीला व्हायचंय पैशांवर लक्ष्मीं ध्यायामि आवाहयामि पुन्हा आता अक्षता घ्या सरस्वतीचं स्मरण करायचंय ओम या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः ओम शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात् वहीवर वहा सरस्वत्यै नमः पलीकडच्या पण वहीवर वा देवीं ध्यायामि चिंतयामि अवानार्धे अक्षतां समर्पयामि पुन्हा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहे धनाध्यक्ष देव जो आहे तो कुबेर आहे कुबेराचं स्मरण करायचं आहे ओम धनाध्यक्षाय देवाय नरयानोपवेशिने नमस्ते राजराजाय कुबेराय महात्मने सुवर्ण अलंकार आणि पैसे इथे वाहून द्या धनाध्यक्ष कुबेराय नमः देवं ध्यायामि चिंतयामि ध्यानावानार्थे अक्षतां समर्पयामि
फुलांनी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कळत न कळत पाणी शिंपडायचं, धनावर पण आणि तिकडे पण. आवाहित देवेभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. अगदी किंचित पंचामृत शिंपडायचं. पंचामृत स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानांते पुन्हा चांगलं पाणी. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्वित धनाध्यक्ष कुबेराय नमः. पंचामृत स्नानांते शुद्ध उदक स्नानं समर्पयामी. फुल ठेवून द्या त्याच्यात. प्रतिष्ठार्थे सर्वाभरणार्थे अक्षता व्हायच्या. अक्षतां समर्पयामी. हे गंध महाकालीला लावायचंय, शाईच्या बाटलीला, लेखणीला लावा आणि वहीवर शिंपडायचं. सुवर्ण अलंकाराला आणि पैशांना इथे कोपऱ्यात थोडस लावा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्वित धनाध्यक्ष कुबेराय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. वहीवर गंध शिंपडा. गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपध्वये श्रियं. चंदनस्योपरि अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामी. थोडं थोडं हळदी कुंकू व्हायचं. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्वित धनाध्यक्ष कुबेराय नमः. सौभाग्यमंगल द्रव्याणि अर्पयामी. कुलवा. ओखदीः प्रतिमोदध्वं पवतीः प्रसूभरीः अश्वा इव सरिद्वरीर्भिरुदाः पार इष्णवाः. ऋतोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. या पूजेमध्ये विविध परंपरेनुसार कुंभपूजन केलं जातं. हे धनकुंभ किंवा धान्यकुंभ असं म्हणून त्यांचं पूजन इथे केलं जातं. अनेक ठिकाणी परंपरेनुसार धान्य भरतात किंवा धन भरतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी इक्षू म्हणजे उसाचे तुकडे, त्यानंतर नवीन आलेली ओंबी, धान्याच्या पिकाची ओंबी, तसंच बोर, आवळे हे सुद्धा त्या कुंभांमध्ये भरलं जातं. आपल्या परंपरेनुसार त्या कुंभामध्ये ते द्रव्य भरून त्याचं फक्त पूजन गंधाक्षत फुलाने आपण व्हावं आणि असंच धान्य भांडार जे आहे त्या लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये अखंड राहावं आणि स्थिर राहावं, किंबहुना त्याच्यात वर्धन म्हणजे वाढ व्हावी अशी भावना या ठिकाणी आहे. एक एक गंध अक्षत फूल या पंचकुंभांवर आपल्याला व्हायचं आहे. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. अन्नपूर्णायै नमः. धान्यलक्ष्म्यै नमः. धनकुंभाय नमः. सकलपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. दीपोत्सव इथे केला जातो. दिवाळी ज्याला आपण म्हणतो त्या दिव्यांना एक एक गंधफूल खाली व्हायचंय. भो दीपदेवी रूपस्त्वं कर्म साक्षीय विघ्नकृत. यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. दीपनाथाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. डाव्या हातात अक्षतेची वाटी घ्या. या ठिकाणी लक्ष्मीची अंगपूजा आपल्याला करायची आहे. प्रत्येक नमाला लक्ष्मीची मूर्ती किंवा आपल्याकडे लक्ष्मीचा जर शिक्का असेल तर तो आपण अभिषेक पूजन करून ठेवलेला त्या लक्ष्मीला आणि हे धन, पैसे आणि सुवर्ण अलंकार दोन्ही ठिकाणी आपल्याला व्हायची अक्षर. ओम चपलायै नमः. पादौ पूजयामि. ओम चंचलायै नमः. जानुनी पूजयामि. ओम कमलायै नमः. कटिं पूजयामि. ओम कात्यायन्यै नमः. नाभिं पूजयामि. ओम जगन्मात्रे नमः. जठरं पूजयामि. ओम विश्ववल्लभायै नमः. वक्षस्थलं पूजयामि. ओम कमलवासिन्यै नमः. भुजौ पूजयामि. ओम पद्मकमलायै नमः. मुखं पूजयामि. ओम कमलपत्राक्षै नमः. नेत्रत्रयं पूजयामि. ओम श्रियै नमः. शिरः पूजयामि. आता जे आहे अष्टसिद्धी पूजन आपण इथे करत आहोत. पुन्हा 2-2 दाणे अक्षता आता लवकर लवकर व्हायच्या आहे लक्ष्मीजवळ. ओम अणिम्ने नमः. ओम महिम्ने नमः. ओम गरिम्ने नमः. ओम लघिम्ने नमः. ओम प्राप्त्यै नमः. ओम प्राकाम्यै नमः. ओम इशितायै नमः.
ओम वशितायै नमः. आता अष्टलक्ष्मी पूजन. पुन्हा 2 दाणे अक्षता व्हा. ओम आद्यलक्ष्म्यै नमः. ओम विद्यालक्ष्म्यै नमः. ओम सौभाग्यलक्ष्म्यै नमः. ओम अमृतलक्ष्म्यै नमः. ओम कामलक्ष्म्यै नमः. ओम सत्यलक्ष्म्यै नमः. ओम भोगलक्ष्म्यै नमः. ओम योगलक्ष्म्यै नमः. महालक्ष्म्यै नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे एक फूल गंधाक्षतेत हळदी कुंकात बुडून लक्ष्मीला वहा. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हे धन असंच वाढत राहो याकरता म्हणून गुळ आणि धणे वाहण्याची प्रथा आहे. तर ह्या धनावर, सुवर्ण अलंकारावर, तसंच त्या वही, पेन आणि शाईची बाटली तिथे सगळीकडे आपल्याला गुळ धणे व्हायचे आणि मग लाह्या बत्तासे सगळीकडे ठेवायचे. गुळ आणि धणे घ्या. लक्ष्मीला, अलंकाराला, पैशावर वाहा. ओम धनाध्यक्षाय देवाय नरयानोपवेशिने नमस्ते राजराजाय कुबेराय महात्मने. धनम धान्यम समर्पयेतो. लाह्याबत्ता सेवा. परंपरेनुसार या ठिकाणी अलक्ष्मी विनाशार्थ असं म्हणून त्या शिरईचं किंवा झाडूचं सुद्धा, नवीन झाडूचं पूजन केलं जातं. अलक्ष्मी जी आहे, 2 प्रकारच्या लक्ष्मी आहेत, सुलक्ष्मी आणि एक अलक्ष्मी. अलक्ष्मीचा विनाश व्हावा म्हणून करता तिचं तिथे पूजन केलं जातं. परंपरेनुसार ते करायला हरकत नाही. आपलं सुवर्ण जे आहे ते सुवर्ण, पैसे या सगळ्याला स्पर्श करा. म्हणायचंय स्थिरो भव, स्थिरो भव, अचलो भव, अचलो भव, वरदायी, वरदायी, सुखशायी, सुखशायी, संतुष्टो भव. नमस्कार करा. स्थिरो भव वीरभंग आशीर्भव वाजिर्वन्न प्रदुर्भव सुखदस्त्वमग्नेः पुरी खवाहनः. धूप संकल्पः. तुला पूजन इथे शास्त्रानुसार दिलेलं आहे. काही व्यापाऱ्यांकडे तुला म्हणजे तराजू किंवा मोठा काटा असतो, त्याचंही पूजन या ठिकाणी करावं. हातात गंधाक्षत फूल घेऊन त्याचं स्मरण करा तुलेचं. नमस्ते सर्व देवानां शक्तित्वे सत्यमाश्रिता साक्षीभूता जगद्धात्री निर्मिता विश्वयोनिना. तुलायै नमः. देवीं ध्यायामि चिंतयामि. शुभ स्वस्तिक लाभ ते तुल्यावर काढून ते गंधाक्षत फुलं त्या ठिकाणी वाहून द्यावे. आता धूप आपल्याला देवतांना दाखवायचा आहे. डाव्या हाताने घंटी वाजवा. ओम ब्राह्मणोस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य चितवैश्यः पदभ्याग्शूद्रो अजायतो. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आदि धनाध्यक्ष कुबेरादिदेवेभ्यो नमः. धूपम् आघ्रापयामि. ओम चंद्रमा मनसो जातचक्षोः सूर्यो अजायतो श्रोत्राद्वा युष्टप्राणस्य मुखात् अग्निरजायतो. धूपम् आघ्रापयामि. प्रत्यक्ष दीपं दर्शयामि. मिष्टान्न नैवेद्य. मिष्टान्न पदार्थ जे आहेत त्याचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे. हातात पाणी घ्या थोडं, शेवटी फिरवा. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वत्यै नमः. धनाध्यक्ष कुबेराय नमः. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. पळीवर पाणी तामनात सोडा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. शिष्टाचारात पुनर्निवेदनम. पुन्हा एकदा पाणी फिरून नैवेद्य दाखवा. ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः इति मंत्रेण संप्रोक्ष. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. 3 पळ्या पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. कर्पूरनीराजन दीपः. सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली. ओवाळी तो कापराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलांनी कुंकवाने घातला सडा. मुखी तांबूल विडा. हाती शोभे हिरवा चुडा. दिला प्रसादाचा पेढा. सोन्या
सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी तो कापराणे भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणांच्या ज्योती आरती भक्तजन गाती तेथे नाविन्याची वस्ती सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी तो कापराणे भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगरमाळा केला प्रसादाचा सोहळा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी तो कापराणे भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन ओटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी तो कापराणे भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी कापूर लावा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रौदकसंस्थितेन प्रदीप्तवासात् सहसाङ्गतेन नीराजनन्ते जगदीश कुर्यात् पळीवर पाणी आरतीवरनं ओवाळून तांगणात सोडा ह्रीं महालक्ष्म्यै नमः जलेन शीतलीकरणं फूल ओवाळून इकडे देवीला वाहा इकडे पलीकडे वाहा पुष्पेण देवता विवंदन आपण आरती घ्या दोन्ही हाताने आरोग्यार्थे स्वात्माभिवंदन थेंबर पाण्याने हात धुवून टाका हस्तौ प्रक्षाल्य फुल अक्षता घ्या हातामध्ये मंत्र पुष्पांजली ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्त चत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान्यकामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तवर्यात् ईशात् सार्वभौमः सार्वाईशान् दादापरार्धातो पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति ददप्येष श्लोको भृगीतो मरुतः परवेष्टितारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवीक्षतस्य कामप्रियैर्विश्वे देवा सभासदैति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् चरण कमले मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि उभं राहून 3 परिक्रमा करायचे ओम यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात् अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मामथवा क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी बसा खाली हात जोडून देवीची प्रार्थना करा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती धनाध्यक्ष कुबेर या सगळ्यांची प्रार्थना आपल्याला करायची आहे ओम धनाध्यक्षाय देवाय नरयानोपवेशिने नमस्ते राजराजाय कुबेराय महात्मने या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोस्तुते प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि हातात पाणी घ्यायचंय जलमादाय
म्हणायचंय अनेन अनेन प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहित विहित दीपोत्सव दीपोत्सव अमावस्या अमावस्या महापर्वकाल महापर्वकाल अंगभूतम अंगभूतम कृतेन कृतेन श्री महाकाली श्री महाकाली महालक्ष्मी महालक्ष्मी महासरस्वती महासरस्वती समन्वित समन्वित धनाध्यक्ष धनाध्यक्ष कुबेर कुबेर आदि आदि लेखणी लेखणी समन्वित समन्वित धन धन धान्य धान्य पूजनेन पूजनेन खेन कर्मणा खेणकर्मणा भगवती भगवती करवीर करवीर निवासिनी निवासिनी महालक्ष्मी महालक्ष्मी समन्वित समन्वित व्यापार व्यापार अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थम कृतेन कृतेन पूजनेन पूजनेन खेन कर्मणा खेणकर्मणा महालक्ष्मी महालक्ष्मी प्रियतां प्रियतां न मम पुन्हा एकदा पाणी सोडून द्या तत्सत्कृष्णार्पणमस्तु विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णुस्मरणात् तत्सर्वं परिपूर्णतास्तु कृतं कर्म परमेश्वरार्पणमस्तु